बघा स्कॉलरशिप इयत्ता 5वी बुद्धिमत्तेचं आता आपल्याला चौथं उपघटक बघायचं आहे. तिसऱ्या धड्यातला चौथा उपघटक चुकीचे पद ओळखले. काय नाव आहे प्रकरणाचं? चुकीचे पद ओळखणे. मग आता बघा या प्रकरणामध्ये काय असतं, तुम्हाला की नाही 4 किंवा 3 किंवा 5 अशा सलग संख्या किंवा आकृत्या दिलेल्या असतात आणि त्या सगळ्या सारख्या असतात, फक्त त्याच्यातलं एक काहीतरी चुकलेलं असतं, कुठलं तर एक पद चुकलेलं असतं. मग त्याच्या तुम्ही ते कसं ओळखायचं की बाबा हे चुकलंय म्हणून? तर त्या ठिकाणी तुम्ही बेरजेचा वापर करायचा, वजाबाकीचा वापर करायचा, गुणाकाराचा वापर करायचा, वर्ग वापरून बघायचे, घन वापरून बघायचे, +1 करायचं, +2 करायचं आणि कुठं सहसंबंध लागतोय आणि त्यानुसार कुठलं पद चुकलंय हे मनाने शोधून काढायचं. आता हे स्पष्टीकरण देण्यापेक्षा आपण डायरेक्ट काय करूया, ह्याच्यातली मोजकी उदाहरणं तुम्हाला समोर घेते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मॅडमनी कसा संबंध लावला आणि कुठलं पद चुकीचं हे कसं शोधून काढलं. ठीक आहे. तर बघा पान नंबर 174 वरचं पहिलं गणित वाचा. पुढील संख्या मालिकेतील चुकीचे पद पर्यायातून निवडा. तर मला संख्या सांगा तिथल्या, म्हणजे मी तुम्हाला सांगते कसं करायचं ते. 43 बरोबर. तर एवढ्या तुम्हाला संख्या दिल्या आणि तुम्हाला आता ओळखायची की अरे बापरे ह्याच्यातली कुठली तरी एक संख्या चुकलेली आहे, चुकीचं पद तुम्हाला ओळखायचं आहे. मग पर्याय दिलेले आहेत खाली 67, 55, 62, 49. ठीक आहे. मग ह्या 4 पर्यायांपैकी ह्या 4 पर्यायातल्या संख्यांपैकी कुठली तर एक संख्या अशी आहे की ह्याच्यामधली चुकलेली आहे. मग ती कशी ओळखायची? तर बघा मी सुरुवातीला सांगितलं की काय करायचं, सुरुवातीला बेरीज हा घटक वापरून बघा. त्या ठिकाणी बेरजेचा संबंध लागतोय का बघा, त्या ठिकाणी वजाबाकीचा संबंध लागतोय का बघा, गुणाकाराचा लागतोय का बघा, भागाकाराचा लागतोय का बघा, वर्ग बघा, घन बघा, मूळ संख्या बघा, संयुक्त संख्या बघा. ठीक आहे. मग एक लावून बघायचं आणि त्यानुसार आपल्याला ठरवणं. असं मग सांग, तुला येते का सांगायला? 62 तुला असं वाटतंय का? 62 ही काय आहे? समसंख्या आहे. बाकीच्या काय आहेत? हा पण पर्याय तुझा बरोबर आहे. पण अजून एक सोपा आपण ह्याच्यामध्ये अजून एक संबंध लावू शकतो. कसा बघा, 73 मधून जर आपण -6 केले, 73 मधून 6 गेले, किती राहिले? 67 राहिले. 67 मधून किती घालवायला पाहिजे? मग आता हाच पॅटर्न पुढे वापरून बघूया आपण. 6 घालवा. 67 मधून 6 गेले, किती राहिला पाहिजे? 1 राहिला पाहिजे. 61 राहिला पाहिजे. मग आता ह्या 62 मधून 55 गेले, घालवा. 6 गेले. 62 मधून 6 घालवा, किती राहिले? 62 मधून -6 करा की वजाबाकी बाळांनो. हे 2 आणि 4 किती राहिले? 54. 12 तून 6 गेले नाही, 56 राहते गेले बाळा. तर बघा 62 मधून जर -6 गेले तर किती यायला पाहिजे? तिथं 56 यायला पाहिजे. पण आता आपल्या इथं या ठिकाणी आपल्याला ही संख्या सापडली की 62 हे पद चुकलेलं आहे. कसं की -6 चा जर पॅटर्न आपण अवलंबला, -6 चा जर संबंध लावला तर 73 मधून 6 घालवले, 67 राहिले. 67 मधून 6 कमी केले तर 61 यायला पाहिजे. किती यायला पाहिजे? 61. म्हणजेच हे पद चुकलेलं आहे. मग 61 मधून जर आपण 6 घालून बघितले तर किती उरतंय? 61 मधून घालवा आता -6, किती उरले? 55. परत 55 मधून -6 करा. 55 मधून 6 घालवा, 49. 49 मधून 6 घालवा, 43. म्हणजेच काय, या सगळ्या संख्यांमध्ये -6 केल्यानंतर पुढची संख्या येते. फक्त काय झालं, 67 मधून जर -6 केले तर 61 यायला पाहिजे होतं, पण त्या ठिकाणी 62 आले. म्हणजे कुठलं पद चुकलेलं आहे? हा पण एक संबंध लागला.
म्हणजे सोप्याकडून अवघडाकडे गेलो आपण. आधी बेरीज करून बघितली, वजाबाकी करून बघितली, सोपं सोपं वापरून बघायचं. आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे तो पण मुद्दा बरोबर आहे. त्याच्या एकक स्थानी काय काय आले इथं? 3 आले, 7 आले, 5 आले, 9 आले आणि 3 आले. ह्या विषम संख्या आहेत. आणि 62 ही काय आहे? हा पण एक संबंध त्यांनी लावलेला, तो पण बरोबर आहे. मग तुम्हाला जे पर्याय दिले 4, त्याच्यातला कुठला पर्याय बरोबर आहे? मग पर्याय क्रमांक 62 आहे की नाही? म्हणून त्या 3 ला आपण गोल केलेला आहे. चौकीच्या उगी 3 ला गोल केला, पर्याय क्रमांक 3 ला. तिथं आपण काहीतरी विचार केला, तिथं आपण काहीतरी गणितातल्या क्रिया करून बघितल्या आणि मग आपल्याला कळलं की एवढ्या संख्यांमधून ही संख्या चुकलेली आहे. मग ही 62 संख्या पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे आणि म्हणून आपला पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. मनाने काय पण लिहिलं का? म्हणजे स्कॉलरशिप मध्ये आपल्याला बुद्धिमत्ता असो, मराठी असो, इंग्रजी असो किंवा गणित असो, त्यातले आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं आहे? विचार करायचा आहे. का बिना विचार करता डोळे झाकून कुठला पण गोल रंगवायचा आहे? नाही. तर स्कॉलरशिप म्हणजे विचार करणे, शक्कल लढवणे, युक्ती लढवणे आणि मग नंतर योग्य ते उत्तर शोधून काढणे. ठीक आहे. दुसरं घेऊया गणित आपण. दुसऱ्या गणितातल्या संख्या वाचा. दुसऱ्या उदाहरणामधल्या हे समजलं का? हा, दुसऱ्या संख्या वाचा. 89 हा, 79 79 69 79 नंतर 69. हा, 59 59 29 हा, 29 29 आणि 29 29. आता मला सांगा ह्याच्यामध्ये कुठला पद चुकले असं तुम्हाला वाटतंय? हा, कतले सांग. 29 चुकले असं वाटतंय. बरं, का? कारण पण सांग. कारण त्या 89 मधनं 10 कमी केलं, 79 मधनं 10 कमी केलं, हा, 69 बरोबर. आणि 69 मधनं 10 कमी केलं, 59 हा, आणि 59 मधनं 10 कमी केलं, येत नाही. येत नाही. मग किती यायला पाहिजे इथं? 49. मग पर्याय वाच ना. पर्याय वाच. पर्याय काय दिलेत आपल्याला? 29 हा, 29 69 19 आणि 89. मग इथं किती यायला पाहिजे तुला असं वाटतंय? 10 कमी केल्यावर किती यायला पाहिजे? 49 यायला पाहिजे. पण पर्याय दिले का रे बाळा? पर्यायाकडे पण लक्ष दे ना. मग मी ते सांगते, तू विचार केला ते बरोबर आहे बाळा, पण आपण पर्यायाकडे पण लक्ष ठेवायचं. आपल्या पर्यायामध्ये 49 आहे का? म्हणजे हा तिथं संबंध लागू पडत नाही. बस खाली. हा, समज तू बरा सांग तू. करेक्ट आहे. कारण 69 मूळ संख्या म्हणजे काय? ज्या संख्येला 1 किंवा तीच संख्येनं भाग जातो त्या सगळ्या मूळ संख्या आहेत. बरोबर ना? आपण लिहिले की नाही तिथं? मग 69 काय आहे? 69 ला कितीनं भाग जातोय? 3 न पण भाग जातोय. बरोबर की नाही? 3 दुने 6, 3 त्रिक 9. म्हणजे ही 69 मूळ संख्या आहे का? बघा, एकक स्थानी 9 आहे, ही 19 आहे. ताडबासा सगळे समोर लक्ष. मी विचारणार आहे परत हे कसं काय आलं उत्तर म्हणून. 19 मध्ये 9 एकक स्थानी आहे, पण 19 ही काय आहे? मूळ संख्या आहे. 29 मध्ये 9 एकक स्थानी आहे, पण 29 ही काय आहे? मूळ संख्या आहे. 59 मध्ये 9 एकक स्थानी आहे, पण 59 ही सुद्धा मूळ संख्या आहे. 69 मध्ये 9 एकक स्थानी आहे, पण 69 ही मूळ संख्या आहे का? कारण तिला 3 ने भाग जातोय, म्हणजे ती मूळ संख्या नाही. म्हणून हा पर्याय मला वेगळा वाटला. आणि 69 हे आपल्या पर्यायात आहे. किती नंबरला आहे? 2. म्हणून पर्याय क्रमांक 2 आपण बरोबर केलेला आहे. किती जणांना समजलं? आता इथं पण बघा, 79 9 एकक स्थानी आहे, पण 79 मूळ संख्या आहे. 89 9 एकक स्थानी आहे, पण ती काय आहे? मूळ संख्या आहे. म्हणजेच काय? तर या सगळ्या मूळ संख्या आहेत आणि 69 ही मूळ संख्या
आपण काय करायचं, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार वर्ग घन सगळं वापरून बघायचं. तिथं मूळ संख्या आहे का, संयुक्त संख्या आहे का, हे पण बघायचं. मग मूळ संख्येचं लागू पडलं की नाही? किती जणांना समजला हा प्रश्न? उगीच गोल केला 69 ला नाही ना? कधली तू प्रयत्न चांगला केलास, पण आपलं लक्ष पर्यायावर पण पाहिजे. पर्यायात बाबा ते उत्तर आहे का, पर्यायाकडे पण लक्ष ठेवायचं. समजला? घ्या लिहून.